कुठं चालला? अर्ध्या ताटून पोरग उठून गेला, लक्षात ठेवा. तुम्हाला माहितीये तो हळव्या मनाचा आहे, त्याचा तुमच्यावर जीव आहे, त्याला दुखवू नका. तो किती हळव्या मनाचा आहे माहितीये मला. एकीला संसाराची स्वप्न दाखवतोय आणि दुसरीला नादाला लावतोय. तुम्ही माझ्याबद्दल बोलला चालेल मला, पण माझ्या ईर बद्दल हे असलं काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. तुम्हाला आनंदच होत असेल ना? त्या सगळ्यांची हाय लागूनच आता अशी तमाशावाली पोरगी तुमच्या घरात सून म्हणून येते. आणि तिची पोरगी पण काय धुतल्यात तांदळासारखी नाही, फसवूनच लग्न केलंय माझ्या पोराशी. तुम्हीच लावल्या नवं हे लग्न. आनंदे, आता झाली की 20 मिनिटं. आता काही दिवसभर अशीच उभी राहणार आहेस का? काय करू पंढऱ्या, मला का कोणास ठाऊक मला ना भ्या वाटतंय. आता तुला कसलं भ्या वाटतंय? आता सगळं चांगलं चाललंय ना? मग समजा चांगलं चालू असतानाच भ्या वाटतं. आनंदे, हे सगळं खोटं कळलं ना? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. मला ना नाही ठाऊक हे माझ्या मनाचे खेळ की मला उगाच मला नाही करमत आहे. धर, लागलाय. मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो, तोपर्यंत त्याच्याशी बोल. हा, आलोच. हा पंढरी बोल. काय रे, फोन का केलास आता? वीर, अरे राजा, मॅच बोलते. पर तू एवढा घाबरून कशामुळे बोलतोयस? घाबरून नाही ग, काळजीने बोलतोय. कसली काळजी? काय झालंय वीर? ते जाऊ दे, तू मला सांग, तू आत्ता फोन का केलास? काय नाही, म्हणजे मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी पंढऱ्याला सांगितलं तुला फोन लावायला. आनंदी, तू काही काळजी करू नकोस, मी तुला नंतर फोन करतो. हा, ठीक आहे. एक मिनिट, कुठेही जाऊ नकोस. मी तुला आणि शालिनीला भेटायला आले. माझं काही चुकलं असेल तर मला आत्ताच माफ करून टाक. कारण मला जगायचंय. माझ्या जीवाचं काही बरं वाईट करू नको सक्का. मी असं काहीतरी करीन असं का वाटतंय तुला? तुला आणि शालिनीला मी भेटायला येऊ शकत नाही, तर त्यासाठी सुद्धा मला त्या पोरीची परवानगी घेतली पाहिजे. अक्का हो, असं काय बोलताय तुम्ही? तात्या, पण तुमची हिंमत कशी झाली आईच्या अंगावर हात उगारायची? मी तिच्या अंगावर हात उगारला नाही, तिच्या अंगावर हात टाकलाय. हे बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? आता तुमच्या आईच्या अंगावर हात उगारला म्हणून आमचा दिवस चांगला, तो अशाला भाग नाही. हिला तिची चुकी आहे. तात्या, ते काही असेल, पण मी आता तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय ना, नशीब समजा तुमचं. हे बघा चिरंजीव, माझ्या नावानं खडं फोडू नका. हिला सगळं काही व्यवस्थित चालू असताना तिला आनंदी ऐवजी नारणीला सून करून घ्यायची. पण तात्या, तिला तिचं मत असू शकतं ना. तुम्ही उगाच आपलं मत तिच्यावर लादण्याचा प्रयत्न का करताय? तुम्ही कसं समजावणार तिला? नको ती बोलत होती तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल. ती मला या घरामध्ये आनंदी सून म्हणून पाहिजे. या नारणीचा पुळका माझ्या घरात चालणार नाही म्हणावं. बोल नारायणी, कशी आहेस तू? अनाक्का? आम्ही सगळे मजेतच आहोत, पण मला तुमची खूप काळजी वाटते हो. का ग? माझी काळजी का वाटतेय तुला? सासूबाई, तुम्ही सकाळी इथून गेलात ना, त्यानंतर आनंदी माझ्याकडे येऊन तुमच्याबद्दल खूप बोलली. आनंदी मला बोलत होती? हो, चांगलं काय बोलत नव्हती, वाईटच बोलत होती. म्हणाली की त्या म्हातारीने माझा सगळ्यांसमोर अपमान केलाय ना, आता मी त्याचा बदला घेणार. बदला घेणार म्हणजे काय करणार आहे ती? मला काय मारून टाकणार आहे? ते माहित नाही, पण काहीतरी बोलत होती. म्हणे एकदा लग्न करून मला फक्त त्या घरात जाऊ दे, मग बघ सासूबाईंना मोलकरीण बनवूनच त्या घरात ठेवणार आहे. मला माझा निर्णय देताना कोणाला बी पुरावे द्यायची गरज नाही. या सरळ बखोटीला धरून बाप ओलांडायच्या घराबाहेर काढीन तिला. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सासूबाई. पिंजरा